जन्मभूमीतच माझाही जन्म झालेला आहे आणि हे देखील मी माझं मोठं भाग्य समजतो। पुरस्कार ज्यांच्या नावे आहे त्यांचं ते आहेत महापराक्रमी महादजी शिंदे। तुम्ही मला पुरस्कार दिलात तो मी आहे एक कार्यकर्ता एकनाथ शिंदे आणि इथं पुरस्कार देताना उपस्थित आहेत ज्योतिरादित्य शिंदे आणि ज्यांनी मला हा पुरस्कार दिला त्यांचं आडनाव पवार असलं तरीसुद्धा देशाचे थोर क्रिकेटपटू सदाशिव शिंदे यांचे ते जावई आहेत। शेवटी शिंदे सगळे आले। सदू शिंदे भारताचे प्रसिद्ध स्पिन बॉलर होते। त्यांची गुगली भल्या भल्यांना कळत नसे आणि कधी क्लीन बोल्ड होत असे कळायचं नाही। पवार साहेबांची देखील राजकारणातली गुगली सुद्धा अनेकांना कळत नाही। कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांची किंवा बसवलेल्या लोकांची गुगली पण माझ्याबद्दल थोडं मी वेगळं सांगतो। माझे आणि पवार साहेबांचे अगदी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत। त्यांनी आजवर मला कधी गुगली टाकली नाही आणि यापुढे टाकणार नाहीत असा विश्वास आहे। खरं म्हणजे महादजी शिंदे हे आभाळा एवढं व्यक्तिमत्व होतं। ते महाप्रतापी रणधुरंदर होते, मुरलेले मुत्सद्दी होते, जलकल्याणाची दृष्टी असलेले राज्यकर्ते होते, ते आदर्श शासकही होते, सेनापती होते, कुशल योद्धे होते, खऱ्या अर्थाने ते महानायक होते आणि त्यांच्यामुळेच मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभलं। पानिपतचं युद्ध इतकं भीषण होतं की मराठा साम्राज्याचा अस्त झाला अशी परिस्थिती त्यावेळेस निर्माण झाली होती। कुठे आशेचा किरण दिसत नव्हता, पण तशा परिस्थितीत महादजी शिंदे यांनी पराक्रम करून अवघ्या 10 वर्षात पुन्हा दिल्ली जिंकली। दिल्लीच्या तख्तावर आपला भगवा फडकवला। मराठ्यांचा भगवा पुन्हा दिल्लीवर डौलाने फडकला, अभिमानाने फडकला आणि योगायोगाने कालच म्हणजे 10 फेब्रुवारी रोजी या पराक्रमाला 254 वर्ष पूर्ण झाली। तसं गेल्या 8 तारखेला पण दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकला आहे। अटक से कटक तक हिंदवी स्वराज्यासाठी पराक्रम गाजवलेल्या महादजी शिंदेंचं नाव इतिहासाच्या पानात अजरामर झालेलं आहे। स्वाभिमानाने पेटून कसं उठायचं